केंद्र शासनाच्या वतीने जनगणना सुरू करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात घरांची गणना करण्यात येत आहे, मात्र त्यात अनुसूचित जाती जमाती यांचा उल्लेख आहे, परंतु ओबीसींकरिता स्वतंत्र रकाना देण्यात आला नाही। केंद्र शासन वारंवार ओबीसींचा कडवळा आल्याचे दाखवते, परंतु प्रत्यक्षात कृतीत मात्र ओबीसींवर अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे। असा आरोप करीत घरांसह जनगणनेत जोपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात येत नाही तोपर्यंत जनगणनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा ओबीसी संघर्ष कृती समिती आणि सकल ओबीसी समितीने दिला आहे। केंद्र शासनाकडून जनगणनेला सुरुवात करण्यात आली आहे। त्याची सुरुवात 1 एप्रिल पासून संपूर्ण देशात झाली। पहिल्या टप्प्यात घरांची जनगणना करण्यात येत आहे। घरांची माहिती ग्रामपंचायतीकडे आहे, असे असतानाही त्यांची देखील गणना होत आहे। त्यात अनुसूचित जाती जमातींचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु त्यात ओबीसींकरिता रकाना ठेवण्यात आलेला नाही। जोपर्यंत घर किंवा जनगणना करताना ओबीसींकरिता स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार नाही तोपर्यंत या जनगणनेवर ओबीसी समाज बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ओबीसी कृती संघटनेचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी दिला आहे। मुळात 1 एप्रिल पासून 2026-27 सार्वत्रिक जनगणनेला सुरुवात झालेली आहे। घरगणनेचं काम या देशात सुरू झालेलं आहे, गावागावात सुरू आहे। या घरगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही। जर रकान्याची गरज नसेल आणि सेकंड फेजमध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीची जनगणना करणार असाल तर यामध्ये या प्रपत्रामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची गरज काय? आणि जर रकान्याची गरज आहे तर ओबीसींचा स्वतंत्र रकाना असल्याशिवाय आम्ही घराची गिनती सुद्धा होऊ देणार नाही। यापुढे जाऊन या जनगणनेत जर ओबीसींचं जातनिहाय जनगणना होत नसेल तर या सार्वत्रिक जनगणनेच्या विरोधात आम्ही आहोत। यावर बहिष्कार आमचा आहे। शासनाच्या विरोधात हे बहिष्कार सफल करण्यासाठी वाटेल ते परिणाम सहन करायला, कारण की शेवटची लढाई ओबीसींची आहे। कदाचित ही सार्वत्रिक शेवटची जनगणना सुद्धा असू शकते आणि म्हणून ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून ती जबाबदारी निभावणं, उद्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होत असताना ही लोक नालायक झोपलेली होती हा आरोप आमच्यावर येऊ नये आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आणि या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा या अनुषंगाने आम्ही करत आहोत। आणि काही संधी साधू नेहमी जेव्हा जेव्हा अशा संधी निर्माण होतात, जनतेचा मोठा रस्त्यावर लोट दिसतो तेव्हा मात्र फोटो घ्यायला, क्रेडिट घ्यायला, मोठी मोठी भाषणं ठोकायला हे लोक असतात, परंतु वास्तवात लढण्यासाठी अधिकारासाठी मात्र भांडताना दिसत नाही। तर अशांना आम्ही नोंद घेऊन येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवण्याचं सुद्धा काम हा समाज करणार आहे, ही ताकीद सुद्धा या अनुषंगाने दिलेली आहे। आता जर याची सुधारणा झाली नाही तर ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल। रस्त्यावर जो मार्ग आम्हाला आता रस्त्यावर काय आहे की हे सगळे प्रगणक, त्यांचे निरीक्षक हे गावागावांमध्ये जाणार आहेत, बरोबर आहे ना? हे रस्त्यावर येणार नाहीत। आम्हाला ही चळवळ, हा विरोध गावागावात गल्ल्या गल्ल्यात आमचे कार्यकर्ते, जरी आमचे एका गावात 5-6 कार्यकर्ते असले तरी ते भरपूर आहेत आणि प्रत्येक गावांमध्ये असणारा 100% जवळपास समाज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसीचा आहे। आणि या इश्यूवरती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सरपंच आमच्या सोबत आहेत, त्यांचा सुद्धा सहकार्य, कारण की हे फोडा आणि राज्य करा, जे ओबीसींची अवस्था केलेली आहे तीच आता शेड्यूल कास्टवर सुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमाने आणलेला आहे। एकाचा नंबर लागणार आहे। जे वेळीच सावध झालो नाही तर हे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे की ज्या नॉन क्रिमिलेअरचे असंवैधानिक अट ओबीसींवर लादली तीच कदाचित उपवर्गीकरणाच्या नंतर शेड्यूल कास्टवर सुद्धा येणार आहे। आणि म्हणून गावागावांमध्ये हा बहिष्काराचा एक आंदोलन सुरू राहील आणि आम्ही सफल तर करून दाखवू या अनुषंगाने मी घोषित करतो। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।